सध्याची पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंतच आगामी पोलीस भरतीच्या संदर्भात आपल्यासाठी एक चांगली अपडेट आलेली आहे। तर बघा इथं तुम्हाला एक पत्र दिसतंय, दौंड एसआरपीएफ गट क्रमांक 7 चं हे पत्र आहे। या पत्रामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, तर बघा पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदापर्यंत जेवढेही रिक्त पद आहेत त्या सर्व रिक्त पदाची माहिती पोलीस महासंचालक कार्यालयाला कळवायचं या पत्रामध्ये सांगितलेलं आहे। हे पत्र बघा या ठिकाणी 1 मे 2026 चं आहे, म्हणजे हे रिसेंटचं पत्र आहे। म्हणजे नव्याने आता पोलीस महासंचालक कार्यालयातून वेगवेगळे जे पोलीस अधीक्षक कार्यालय आयुक्तालय आहेत किंवा एसआरपीएफ केंद्र आहेत या ठिकाणाहून रिक्त पदांची माहिती मागवलेली आहे। आणि रिक्त पदांची माहिती याचा अर्थ असा आहे की आगामी काळामध्ये जी पोलीस भरती होणार आहे त्याची प्रोसेस आता पोलीस महासंचालक कार्यालयातून सुरू झालेली आहे। त्यामुळे जे विद्यार्थी आता अपयशी झालेले असतील किंवा नव्याने तयारी करत असतील त्यांच्यासाठी पुन्हा एकदा एक चांगली सुवर्ण संधी असणार आहे। त्यामुळे तुमचा अभ्यास आणि मैदानी चाचणी याच्यात कोणताही खंड न पडता तशीच तयारी चालू ठेवायची आहे, कारण कोणत्याही वेळेस नव्याने पोलीस भरती येऊ शकते। त्यामुळे आपली त्याला सामोरे जाण्याची तयारी असणं गरजेचं आहे। आणि या तयारीसाठीच आपण स्वप्न खाकी 2.0 ही बॅच आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ऍप वर लॉन्च केलेली आहे। ही बॅच महाराष्ट्रातील सर्वात दर्जेदार पोलीस भरतीची बॅच आहे। बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत शिकवलं जातंय। होमवर्क, नोट्स, अनलिमिटेड व्ह्यूज असणारी सर्वात दर्जेदार बॅच आपल्या महाराष्ट्र अकॅडमी या ऍप वर उपलब्ध आहे। बॅचचं नाव आहे स्वप्न खाकी 2.0।